वडोद बाजार जिल्हा परिषद सर्कल मधून आमचे मित्र मंगेश साबळे यांचा पराभव झालेला आहे। मात्र त्यांनी कडवी झुंज दिलेली आहे आणि ती झुंज देत असताना त्यांच्या पराभवाची कारण जर शोधायला गेलो तर ती पराभवाची कारण सांगतात की मंगेश साबळे हा माणूस किती मोठा आहे। त्यावर बोलूयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। वडोद बाजार हे जे सर्कल आहे ते वडोद बाजार सगळ्यात मोठं गाव आहे त्या सर्कल मधलं आणि या महाराष्ट्राच्या झेडपीचा इतिहास आहे तो आमचा घ्या, तुमचा घ्या, कोणाचाही घ्या, त्या सर्कल मध्ये जे सर्वात मोठं गाव असतं आणि त्या गावातला जर का उमेदवार असेल तर ते गाव 90% गावातल्या माणसाला मतदान करतं। आता जे गोपाल वाघ निवडून आलेले आहेत अर्थात ते भाजपचे आहेत, भाजपची सर्व ताकद त्यांच्या बरोबर होती। त्याचबरोबर त्यांच्या आई गोपाल वाघ यांच्या आई त्या सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या आहेत। त्याचबरोबर त्यांच्या भावांचा अगदी कमी मतांनी पराभव झालेला आहे। गोपाल वाघ हे सध्या उपसरपंच आहेत वडोद बाजारचे। त्याचबरोबर त्यांच्या बॉडीचा त्यांनी सरपंच जो एक मुस्लिम चेहरा केलेला होता त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात मुसलमानांचं इतर सर्व लोकांचं जवळपास 90% मतदान वडोद बाजार गावचं हे गोपाल वाघ यांना मिळालं आणि तीच त्यांच्या विजयाची नांदी ठरली। आता ही एक समीकरण झालं स्थानिक, कारण काय होतं की हे जे चळवळीतले सगळे मुलं येतात, आम्ही असो, तुम्ही असो, मंगेश साबळे असो, हे गावखेड्यातून येतात। गावखेड्यामध्ये मंगेश साबळेंना चांगला लीड आहे। मंगेश साबळेंना गावखेड्यामध्ये अनेक गावांमध्ये 3 नंबरला भाजप राहिलेलं आहे। पण जेव्हा वडोद बाजार गाव सुरू झालं त्यावेळेस मग त्या ठिकाणी ते पराभूत झाले, तरी सुद्धा ते 2 नंबरला राहिलेले आहेत। एक कविता मेटे म्हणून काँग्रेसच्या उमेदवार होत्या, त्या 3 नंबरला आहे। 8,000 काही आणि 9,000 अशा पद्धतीनं हे इलेक्शन झालेलं आहे। मात्र याच्यामध्ये मी जे सुरुवातीला बोललो की मंगेश साबळे हा माणूस याच्या पराभवाचे कारण जे आहे त्याच्यामुळे खूप मोठा वाटतो, कारण लोकसभेची निवडणूक लढली आणि ते लोकसभा निवडणूक लढल्यामुळं रावसाहेब दानवे यांना पराभव पत्करावा लागलेला आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे रावसाहेब दानवेंनी सुद्धा मंगेश साबळेंना पाडण्यासाठी जंग पछाडलं होतं आणि त्यांचाच पक्ष होता भाजप। गोपाल वाघ हे त्यांचेच उमेदवार होते रावसाहेब दानवेचे, त्यामुळं त्यांनी जे केलं ते योग्यच केलं। मात्र त्यातनं मंगेश रावांचा पराभवाला त्या ठिकाणी बळ मिळालं। दुसरा मुद्दा म्हणजे काय, अनुराधा चव्हाण ह्या भाजपच्या फुलंब्रीच्या आमदार आहेत, त्यांना सुद्धा भीती आहे जर मंगेश साबळे जर का वडोद बाजार मधनं जर का जिल्हा परिषदेमध्ये आला तर उद्या हा आमदारकीला कॉम्पिटिटर होतो। एखादा व्यक्ती जिल्हा परिषद मार्गे वरती येऊन आमदारकीचं तिकीट मिळवत असेल तर तो जिल्हा परिषद मध्येच येऊ नये असा कुठलाही प्रतिस्पर्धी विचार करतो आणि अनुराधा चव्हाण यांनी सुद्धा किंवा त्यांच्या गटाने सुद्धा मंगेश साबळेंना पाडण्यासाठी गोपाल वाघ यांना चांगल्या पद्धतीचं बळ त्या ठिकाणी दिलं। त्याचबरोबर अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर यांनी सुद्धा याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला होता, कारण शिवसेनेच्या एकनाथ शिंदे शिवसेनेचे उमेदवार मंगेश साबळे होते आणि त्या ठिकाणी झालं असं की रावसाहेब दानवेंचे प्रतिस्पर्धी म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो की जे आतलं युद्ध आहे ना, ते रावसाहेब दानवे आणि खोतकर, रावसाहेब दानवे आणि सत्तार यांच्यामध्ये कसे त्या ठिकाणी वाद होतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यामुळे अब्दुल सत्तार आणि खोतकर हे जर का मंगेश साबळेचा प्रचार करत असेल तर मंगेश साबळे पडलाच पाहिजे अशा पद्धतीची भूमिका रावसाहेब दानवेंनी 100% घेतली असावी आणि या सगळ्या याच्यातनं हा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे। मुख्य पराभवाचं कारण मला असं वाटतं की वडोद बाजार सर्कल जे गाव आहे ते गाव स्थानिक उमेदवाराच्या मागे चाललं। त्याचबरोबर स्थानिक उमेदवारांच्या घरी आधी जिल्हा परिषदचा अनुभव, आधीचं नेटवर्क, त्याचबरोबर घरामध्ये उपसरपंच पद, भावाचा थोड्या मतांनी पराभव, त्याची सहानुभूती, या सगळ्या गोष्टीमुळं एक गावच त्यांच्या बाजूला चालल्यामुळं आणि इतर ठिकाणी थोडं मतदान घेतल्यामुळं गोपाल वाघ यांचा विजय झाला। मंगेश साबळे एक चळवळीतलं उभरतं नेतृत्व जिल्हा परिषदेमध्ये पराभूत झालं असलं तरी सुद्धा त्यांच्यासाठी जे लोक पाडण्यासाठी सक्रिय झाले होते याच्यावरनं मंगेश साबळे किती मोठा माणूस आहे हे आपल्याला लक्षात येतं। अनुराधा चव्हाणला विधानसभेमध्ये फुलंब्रीतून टक्कर मंगेश साबळेच आता देऊ शकतात असं सुद्धा चिन्ह आहे। त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेच्या सोबत आता मंगेश साबळे पुढे राहण्याचा विचार करतात की परत आपला एकला चेरोरचा नारा घेतात हे बघणं महत्वाचं ठरेल। कदाचित पुढच्या वेळेस अमित शहांनी सांगितल्याप्रमाणे आता भाजप कोणासोबत युती करण्याच्या मानसिकतेमध्ये नाही, म्हणून फुलंब्रीमध्ये जर का एकनाथ शिंदे आणि भाजप वेगवेगळे लढले तर फुलंब्रीतून अनुराधा चव्हाण विरुद्ध
मंगेश साबळे विरुद्ध काँग्रेस अशी परत एकदा लढत बघायला मिळू शकते. त्यातनं कोणाचा विजय होईल पराभव होईल ते तेव्हा सांगता येईल. मात्र हे सुद्धा म्हटलं गेलं की अब्दुल सत्तारांनी सुद्धा मंगेश साबळेंचा गेम केला. तर अब्दुल सत्तारांचा मतदारसंघ सिल्लोड आहे आणि फुलंब्रीमध्ये हे वडोद बाजार सर्कल आहे किंवा मंगेश साबळेंचा मतदारसंघ फुलंब्री आहे. त्याच्यामुळे त्यांचा काही एकमेकांना धोका नव्हता. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी जे काम केलं हे चांगल्याच पद्धतीने केलेलं आहे. मंगेश रावांच्या टीम मध्ये माझे मित्र होते, मंगेश राव सुद्धा माझे मित्र आहेत. त्यांच्याकडनं या सगळ्या अपडेट मला मिळाल्या आहेत. त्यामुळे मला हे विश्लेषण करायला सोपं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये नारायण लोखंडे ज्यांनी मोठ्या प्रमाणात एक शेतकऱ्याचा चळवळीतला मुलगा जिल्हा परिषद मध्ये गेला पाहिजे यासाठी जे अहोरात्र प्रयत्न केले ते वाखाणण्याजोगे आहेत. मंगेश साबळे यांना हे जे साथीदार मिळालेले आहेत ही एक त्यांची जमेची बाजू आहे. आणि एका पराभवानं कोणी फकीर होत नसतो आणि एका विजयानं कोणी राजा होत नसतो. त्याच्यामुळं हार के बाद जीत आहे अशा पद्धतीनं मंगेश साबळे यांनी वडोद बाजार सर्कल मधनं जरी त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांना पाडण्यासाठी केंद्रीय मंत्री राहिलेले लोक, त्यांना पाडण्यासाठी आमदार पदावर असलेले लोक हे सुद्धा त्याच्यामध्ये उतरले होते. हा त्यांचा एक मोठा विजय आहे. आणि साहजिकच आहे की या सगळ्या गोष्टीतनं संयमानं एक नेतृत्व घडवत मंगेश साबळे यांना पुढे जावं लागणार आहे. खूप संयमानं जावं लागणार आहे. कारण की या प्रस्थापित लोकांमध्ये एक विस्थापित शेतकऱ्याचं नेतृत्व जर वरती येत असेल तर त्याला त्रास होणार आहे आणि तो त्रास मंगेश रावांना भविष्यामध्ये सहन करावा लागणार आहे. मात्र यातून उभरून जेव्हा पुढे याल त्यावेळेस तुम्ही या सगळ्यांना खाली लोळवाल हे त्या ठिकाणी मी आताच सांगतोय. त्यामुळे एक चांगलं नेतृत्व घडवण्याची संधी तुमच्याकडे अजूनही भविष्यामध्ये आहे. तुम्हाला भावी वाटचालीसाठी एक मित्र म्हणून शुभेच्छा देतो आणि या पराभवानं खचून जाऊ नका. लवकरच भेटायला सुद्धा येतो. धन्यवाद.